हॅलो, हाय, गुड इव्हनिंग. हाय सगळ्यांना जे जॉईन होत आहेत आणि अजूनही जे लोक जॉईन झाले नाही आहेत त्यांनी लवकर लवकर जॉईन व्हा. आपलं आजही खूप छान सेशन आहे. हाय, हॅलो, असेच जॉईन राहा शेवटपर्यंत आणि अजून जे जे लोक जॉईन झाले नाही आहेत त्यांनी लवकर लवकर जॉईन व्हा. आजही आपलं खूप छान सेशन असणार आहे. आज आपल्यासोबत सेलिब्रिटी आहेत शैलेश कोरडे. सो आत्ता त्यांची खूप फेमस सिरियल चालू आहे कलर्स मराठीवरती, राजा राणीची गजोडी. सो त्या सिरियलमधले शैलेश कोरडे आज आपल्यासोबत असणार आहेत. तर त्यांच्यासाठी तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्की तयार करून ठेवा. व्हॉट इज टुडेज सेशन अबाउट. आपण जसे आधी पण सेलिब्रिटीसोबत जे सेशन्स घेतो तसंच आजही असणार आहे. सो कनेक्ट राहा सगळ्यांनी असेच. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा, आपण मध्ये मध्ये ते घेणार आहोत. हाय सगळ्यांना जे नवीन जॉईन झालेत, पहिलं मी स्वागत करते सगळ्यांचं स्टार एंटरटेनमेंट सेलिब्रिटी इव्हेंट्सकडून. आणि या पेजचे जे ओनर आहेत गणेश सोळंके, सुप्रिया राक्षे, त्या दोघांकडूनही मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. असेच जॉईन राहा शेवटपर्यंत आणि तुमचे प्रश्न असतील तर नक्की विचारा. आणि अजून एक, जर या पेजला फॉलो केलं नसेल तर जाऊन नक्की फॉलो करा, म्हणजे तुम्हाला असेच छान छान लाईव्ह सेशन्स बघता येतील. मी शैलेश दादाला रिक्वेस्ट पाठवते आहे. हाय श्रुतीताई, हॅलो. सिद्धेश, हाय, हॅलो, हॅलो, हाय, गुड इव्हनिंग दादा. गुड इव्हनिंग. येस, हाय हाय. तुझं पहिल्यांदा स्वागत आहे स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्स मध्ये. थँक्यू सो मच. येस, आणि आपल्यासोबत बरेच लोक जॉईन होत आहेत आता, त्या सगळ्यांनाही हाय परत एकदा. असेच जॉईन राहा आमच्यासोबत. आणि दादासाठी तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा, मी मध्ये मध्ये विचारणार आहे. ओके. सो बेसिकली आपलं सेशन असं असणार आहे की मी तुला काही प्रश्न विचारेन, आपले प्रेक्षक आहेत ते तुला काही प्रश्न विचारतील आणि ओके. सेशन थोडंसं इंटरेस्टिंग व्हावं यासाठी आपण मध्ये मध्ये गेम्सही खेळणार आहोत. सो ऑल द बेस्ट तुला गेम्ससाठी. थँक्यू. आणि सगळ्यांना आणि तुला सुद्धा दादा फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा. सेम टू यू. सो माझा पहिला प्रश्न तुझ्यासाठी की या ऍक्टिंग क्षेत्राची तुला आवड कधी निर्माण झाली आणि तुझी सुरुवात कशी झाली? हा चांगला प्रश्न आहे. माझा एक मित्र आहे, त्याने मला सजेस्ट केलं होतं की तू नाटकात काम का नाही करत. मी ऍक्च्युली कॉमर्सचा विद्यार्थी आहे तसा, आणि कॉलेजमध्ये असताना त्याने सांगितलं की अरे पर्सनॅलिटी तुझी चांगली आहे तर मग बघ तू नाटकात वगैरे काम करून बघ. मी नाटक पाहिलंही नव्हतं तोपर्यंत आणि करण्याची तर गोष्टच दूर आहे. पण मग मी एक कॉलेजला गेलो, तिथं पार्ट टाइम कोर्स होता एक ऍक्टिंगचा, तो केला. त्यानंतर मग मला आवड लागली आणि मग मी पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे ते माझं ते नाट्यशास्त्रातच केलं. ओके, हा. वा वा, म्हणजे इथून तुझी सुरुवात झाली. हो. कॉमर्सचा पासून तू ऍक्टिंग क्षेत्रामध्ये तुझा आवड निर्माण झाली कॉलेजमध्ये. येस, कॉलेजमध्ये. ओके. येस, सेम माझं पण असंच आहे. मी पण कॉमर्सचीच आहे आणि ग्रेट. कॉलेजमधूनच माझी सुरुवात झाली नाटकाची. वा वा. मग ओके. नाटकं सो करत गेलो दुसरा. आणि हा, आणि मग पथनाट्य करत बरीचशी नाटकं बसवली, लिहिली. आणि मग सिरियल्स, एक सिनेमा केलाय पण तो अजून येणार आहे, म्हणजे अजून आला नाही. अशी सुरुवात आहे. क्या बात आहे. आणि अशी जशी तुझी सुरुवात झाली आहे तसंच तुझं पुढेही काम वाढत जावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. थँक्यू सो मच. ओके. सो बरेच जणांच्या तुला कमेंट येतात, हाय दादा, छान दिसताय, लय भारी वगैरे. थँक्यू. आणि
बऱ्याच कमेंट येतात, त्या सगळ्यांना हाय परत एकदा. आणि तुमचे प्रश्न हॅलो. असतील तर नक्की विचारा. हो, फक्त अडचणीत आणणारे प्रश्न विचारू नका. ओके, सो तोपर्यंत मी माझा पुढचा प्रश्न विचारते. Yes. सुरुवातीच्या काळात म्हणजे कोणत्याही क्षेत्रात येत असताना स्ट्रगल प्रत्येकालाच करावं लागतं किंवा मेहनत करावी लागते. तर तुझ्या हो. बाबतीतलं स्ट्रगल काय सांगशील, कसं होतं? या क्षेत्राविषयी आपल्या आई वडिलांना विश्वास पटवून देणं ही खूप मोठा टास्क आहे ऍक्च्युली. कारण की बऱ्याच लोकांच्या कन्सेप्टच वेगळ्या आहेत अभिनय किंवा एंटरटेनमेंट क्षेत्राविषयी. तर हे नेमकं आपण काय करतोय आणि याचं भवितव्य काय असणार आहे हे समजावून सांगणं हा ऍक्च्युली खूप मोठा टास्क आहे. आणि इथंच मतभेद घरच्यांसोबत आपले होत असतात. म्हणजे बऱ्याचदा बऱ्याच कलाकारांना असं झालंय की घरून प्रचंड विरोध होता तरी त्यांनी नाटक किंवा सिनेमा किंवा जे काही असेल ते चालू ठेवलं. आपल्या घरच्यांना जोपर्यंत या क्षेत्राबद्दल माहिती देत नाही आपण आणि विश्वास त्यांचा बसत नाही तोपर्यंत जरा अवघडच असतं. आणि गोष्ट अशी की त्यांचंही काही चुकत नाही. मुळात त्यांनाही आपल्या भवितव्याची चिंता असते आणि हे क्षेत्र तसं अवघड आहे. कुठल्याच गोष्टीची शाश्वती इथं नाहीये. त्यामुळं असावं असं मला वाटतं. येस, खरंय. आणि खरंच जर फॅमिलीचा सपोर्ट नसेल तर पुढे सगळंच अवघड होऊन बसतं. ते खूप हो, इम्पॉर्टंट कारण आहे. की तो सपोर्ट खूप महत्वाचा आहे. कारण की स्ट्रगल करत असताना बऱ्याचदा तुम्हाला मेंटली प्रेशर येतं, फ्रस्ट्रेट होता तुम्ही, काम मिळत नाही, ऑडिशन्स देत असता, फिरणं होतं खूप आणि आर्थिक परिस्थिती तुमची काय त्यावर डिपेंड करतं. पण मेंटली फ्रस्ट्रेशन खूप जास्त असतं. तेव्हा आपल्याला हे मेंटल फ्रस्ट्रेशन रिलीज करण्यासाठी घरच्यांची खूप आवश्यकता असते. आपल्याला समजून घेणारं कोणीतरी हवं असतं. तर खरंय. ते जर असेल तर अर्धी लढाई कदाचित आपण जिंकलेली असते. येस, नक्कीच. आणि तुला काही कमेंट्स आल्यात त्या मी जरा वाचून दाखवते आधी, हा. कारण इंटरेस्टिंग कमेंट्स आहेत तुझ्यासाठी. अं, लग्नाची वाईफ वेडिंगची बायको असं एकाची कमेंट आहे. त्यातही तू हा ते खूप छान होतस. Yes. थँक्यू. त्याच्यानंतर बरेच जणांचे स्माइलीद्वारे तुला रिप्लाय आहेत, स्माइलीज पाठवलेत. स्माइलीज ओके, पाठवले. प्रशांत. येस, प्रशांत विचारत आहेत की औरंगाबादला कधी येत आहे? हा, औरंगाबादला इथून सुट्टी मिळाली की लवकरच येणार. सध्या पूर ओके. परिस्थिती आहे म्हणा सांगलीत. हो, खरंय. हा. हा. त्याच्यानंतर रहीम पीबीएन तुला विचारतात की हॅलो शैलेश अण्णा, लुकिंग स्मार्ट अँड नाईस टू सी यू अगेन. थँक्यू. ओके, दादासाहेब ढाले पाटील एक कमेंट आहे तुला. हो हो, सध्या जे पात्र मी करतोय. हो, येस. किशोरी 78 म्हणतात की क्षेत्र अवघड आहे. हो, आहे आहे. म्हणजे इथं खूप चॅलेंजेस आहेत. आपल्यातलं वेगळेपण आपण हेरलं पाहिजे आणि त्या दृष्टीनेच प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे तुमचे पॉझिटिव्ह गोष्टी काय आहेत, जमेच्या बाजू तुमच्या अभिनयातल्या किंवा पर्सनॅलिटीतल्या काय आहेत ते ओळखूनच त्यावर वर्क केलं पाहिजे. मग जरा सोपं होतं, पण अवघड आहेच. खरंय खरंय. अमार कीज म्हणतात की बर्फी बद्दल ऐकायला आवडेल अण्णा. अच्छा. बर्फी नावाची माझी एक एकांकिका होती, ज्यात माझे गुरु योगेश शिरसाट काम करत होते आणि ती एका वेगळ्या धाटणीची एकांकिका लिहिली होती की हिरोला डायलॉग्सच नाही येत आणि त्याला बॉडी लँग्वेज मधूनच एक्सप्रेस व्हायचंय. आपलं म्हणणं जे आहे, आपला जो से आहे तो सांगायचा आहे. अशी ती एकांकिका होती. भारत पाकिस्तान संबंधावरती आधारित होती. ते प्रयोग केले आम्ही, खूप शिकायला मिळालं. म्हणजे खूप चांगले चांगले एक्सपिरियन्स पण आले त्यातून. एवढंच. ओके, सो पुढची कमेंट आहे तुला. किशोरी 78 म्हणतात परत की राजश्रीला का नाही आणलं? राजश्रीला त्या सध्या शूटिंग करतायत, त्यामुळे पुढच्या वेळेस येताना नक्की आम्ही दोघ जण
लाईव्ह येऊ. येस येस येस. आणि तुला करण यांच्याकडून कमेंट आहे, हॅपी फ्रेंडशिप डे दादा. हॅपी फ्रेंडशिप डे टू यू. येस. लोकेश भट 7 म्हणतात की हॅलो, हाय परत एकदा सगळ्यांना. हाय. आणि येस, सो हॅपी फ्रेंडशिप डे, तुला हाय, असे बरेच मेसेजेस आहेत. अजूनही सगळे प्रश्न जेवढे असतील. हा जेवढे सगळे काही लाईव्ह आहेत आणि जेवढे सगळ्यांनाच फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मैत्री करा, मैत्री जगा, असंच सांगितलं. येस, खरंय खरंय. ओके, सो प्रश्न होत राहतील, तोपर्यंत आपण एक पहिला गेम सुरुवात करूया जो ग्रेट. इंटरेस्टिंग आहे. ओके. ओके, सो पहिला गेम आहे टंग ट्विस्टर. ओ. मी तुला काही सेंटेन्स देईन, ते तुला 5 वेळेला फास्ट रिपीट करायचे आणि बर. फास्ट रिपीट करायचे. जर अच्छा. तू अडखळलास तर तुला अजून 2 चान्सेस असणार आहेत, सो डोंट वरी. अच्छा. आणि स्टेशन मध्ये आपले जेवढे पण गेम आहेत, तर त्या गेमचे तू 80 to 90% जर कव्हर केलेस तर स्टार एंटरटेनमेंट कडून तुला एक छोटंसं गिफ्टही असणार आहे. सो ऑल द बेस्ट गेम्स साठी. वा, थँक्यू थँक्यू सो मच. चला सुरू करूया. येस. ओके, पहिलं सेंटेन्स देते मी तुला. पहिलं आहे, हा. डाळ जरा जाड दळा. नाही, सॉरी, ऐकून नाही आलं मला. परत सांगते एकदा, हा. डाळ जरा जाड दळा. अरे बापरे, ही डाळ शिजेल असं वाटत नाही मला. डाळ जरा जाड जाड दळा. दळा. हा. येस. येस, रेडी. डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड जाड दळा, डाळ जरा जाड दळा, डाळ येस जरा जाड दळा. येस, कम्प्लीट झालेलं आहे आणि तुझी डाळ शिजलेली आहे पूर्णपणे. शिजलेली आहे. थँक्यू. येस. ओके, सो दुसरं देते मी सेंटेन्स एक. दुसरं सेंटेन्स आहे, ब्लॅक बॅक बॅट. ब्लॅक बॅक बॅट. ब्लॅक बॅक बॅट. येस. ओके, रेडी. येस, ब्लॅक स्टार्ट. बॅक बॅट, ब्लॅक बॅक बॅट, ब्लॅक बॅक बॅट, ब्लॅक बॅक बॅट, ब्लॅक बॅक बॅट. येस. कम्प्लीट. खूप छान आणि येस, गेम मध्येच बरेच जण परत एकदा जॉईन झाले, त्या सगळ्यांना हाय परत एकदा. आणि हाय, हॅलो. स्टार एंटरटेनमेंटला जर फॉलो केलं नसेल तर जाऊन नक्की फॉलो करा, म्हणजे असेच छान सेशन्स तुम्हाला बघता येतील. ओके, सो पुढचा प्रश्न मी विचारते तोपर्यंत. तू एक नाटक केलं होतंस, एक परी नावाचं, तर या एक परी. नाटकाबद्दल हा. काय सांगशील, कसा होता? आयुष्यात ना, म्हणजे खूप चांगली जी कामं असतात त्यापैकी ते एक आहे माझं. एक परी नावाचं नाटक किरण पोतरेकर सरांनी लिहिलंय. आणि एक वेगळीच कथा आहे. म्हणजे एक एक मुलगी, 2 बॅचलर्स असतात, त्यांच्या घरी येते राहायला. आणि हम्म, ती अडचणीत सापडलेली मुलगी असते आणि तिला मी घरी घेऊन येतो, असं त्याचं कथानक आहे. आणि मग ते पुढं काय होतं यावरती ते नाटक आहे. पण खूपच इंटरेस्टिंग. म्हणजे त्याच्यातले डायलॉग्स, त्यातली फिलिंग आणि ते पात्र जे होतं, अत्यंत रॉ पात्र. त्याचं नावच गैबाने नाव होतं त्याचं. खूप शिकलेला पण गबाळा राहणारा, म्हणून तो गैबाने असं होतं. आणि त्याचे आम्ही खूप प्रयोग केले. म्हणजे जवळपास राज्यनाट्यालाही आम्ही ते अंतिमपर्यंत गेलो. अंतिमला आम्हाला गोल्ड मेडल पण मिळालं अभिनयाचं मला त्याच्यात. खूप काही दिलं त्या नाटकाने, एक परीने. 3 जणच होतो आम्ही. हम्म, मला एकदा आठवतं की मी एका इव्हेंटसाठी बीडला गेलेलो आणि माझा प्रयोग औरंगाबादला होता. तर हम्म, मी दोन्ही माझे जे सहकलाकार होते त्या दोघांना घेऊन मी बीडला गेलो.
इव्हेंट केला आणि रस्त्याने येताना आम्ही प्रॅक्टिस केली. दरम्यान गाडीचं टायर बस झालं, फुटलं. मग ते बदललं आणि रात्री उशिरा आम्ही त्या गावात पोहोचलो, जे गाव पण आम्हाला माहिती नव्हतं. तिथं इंटरनेटही नव्हतं, त्यामुळं मॅप वगैरेही काम करत नव्हते. आम्ही पत्ता विचारत विचारत, गावाचा रस्ता विचारत आम्ही तिथं गेलो आणि तो प्रयोग केला. तोपर्यंत लोक थांबले होते. चुळबुळ सुरू झाली होती त्यांची की कलाकार आलेले नाही आहेत, आता नाटक कसं करणार. पण नाटक पाहिल्यानंतर, म्हणजे जेव्हा नाटक सुरू झालं आणि नाटकात जसे प्रेक्षक गुंतले, त्यानंतर शेवटपर्यंत कोणी हल्लं नाही. आणि नाटक संपल्यानंतर आम्हाला खूप छान प्रतिक्रिया आल्या गावकऱ्यांच्या. क्या बात आहे. वा वा, छान. आणि असंच म्हणजे नाटक बघितल्यानंतरच्या ज्या काही प्रतिक्रिया असतात त्याच आपल्यासारख्या कलाकारांना खूप इम्पॉर्टंट असतात. हो, तीच खरं मानधन तेच आहे, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया. येस येस येस, नक्कीच. आणि तुला अजून एक प्रश्न आलेला आहे दादा, तुम्ही विचारते. हा, अ, रतन सोनवारे सोन विचारतात की हा सोनवारे, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी शो कधी आहे सर? हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी करूया, नक्कीच करूया. दरम्यान कोरोनाच्या काळात त्याचे प्रयोग थांबलेत, पण जसे आता जसे निर्बंध उठतील आणि नाट्यगृह जसे सुरू होतील, तसं आम्ही परत पुन्हा नाटक करायला, म्हणजे आम्ही नाटक घेऊन येऊ तुमच्या समोरच. सध्या त्याचे येस. प्रयोग थांबलेले आहेत. कारण की कोविडची सिच्युएशन आहे आणि सगळंच बंद आहे. त्यामुळे पण आम्ही पण खूप उत्सुक आहोत पुन्हा नाटकाचे, स्टॅच्यूचे प्रयोग करायला. खरंय खरंय. वा. आणि जेव्हा नाट्यगृह सुरू होतील तेव्हा सगळ्यांनी जाऊन नक्की नाटक बघा. येस. ओके. आणि अजून एक कमेंट आली आहे तुला, ती मी वाचून दाखवते. सिराज उद्दीन यांच्याकडून आहे. एकदम काय अंदाज आहे गड्या, असं काहीतरी कमेंट आहे. शैलेश सर, हॅपी टू सी यू, अशी पण कमेंट आहे. SN थँक्यू. 15109 यांच्याकडून. आणि अच्छा, थँक्यू सो मच. बरेच जण परत जॉईन होत आहेत, त्या सगळ्यांना हाय. आणि असेच तुमचे प्रश्न असतील ते विचारत राहा, तोपर्यंत मी माझे प्रश्न कंटिन्यू करते. ओके. तर पुढचा प्रश्न माझा तुझ्या सिरियल बद्दल. तू लग्नाची वाईफ आणि वेडिंगची बायको अशी एक या नावाची झी युवावरची सिरियल केली होतीस. तर त्या झी मालिकेचा मराठीची. अनुभव आणि तुझा पूर्ण प्रवास त्या पात्राचा? ती ती माझी पहिली सिरियल. म्हणजे मी त्या अगोदर काम केलंय टेलिव्हिजनला, पण एपिसोडिक होतं. आणि डेली सोप करण्याचा माझा पहिला अनुभव हा लग्नाची वाईफ वेडिंगचे बायको यातच होता. खूप मोठा संच होता, खूप मोठे कलाकार होते आणि ती प्रोसेस अगदी सुरुवातीपासून मी अनुभवली आहे. खूप शिकायला मिळालं तिथून. आणि पहिली सिरियल आहे ना, त्यामुळे त्यावर जरा जास्तच प्रेम आहे. ते पात्र पण खूप इंटरेस्टिंग होतं. खेडेगावातली स्टोरी होती, मराठवाड्यातली स्टोरी होती आणि त्यात मी एक ग्रामीण पातळीवरचा नेता आणि असाच आहे, पण त्याला घरात कोणी फारशी किंमत देत नाही. तो बाहेर नेता म्हणून फिरतो, पण घरातच त्याचं सगळं, बायकोला प्रचंड घाबरतो, असं ते पात्र होतं. आणि खूप चांगल्या चांगल्या आठवणी आहेत त्या सिरियलच्या. म्हणजे पहिल्यांदाच इतकं जेव्हा लोक तुम्हाला ओळखतात, तुम्ही जेव्हा कुठं जाता आणि त्या सिरियलवरून, त्या पात्रावरून, माझं त्या पात्राचं नाव पोपटराव होतं, तर मला अजूनही बरेच लोक पोपटराव म्हणूनच फोन जेव्हा येतो त्यांचा, तेव्हा पोपटरावच म्हणतात. मला ते खूप छान वाटतं, कॉम्प्लिमेंट वाटते की आपल्याला एखाद्या पात्राच्या नावावरून ओळखलं जाणं. खरंच. हो. आणि येस, तुला एक कमेंट आली आहे हितेश सुरळकर 1821 यांच्याकडून, बाबूजी म्हणून. बाबूजी, ते हो. म्हणतात की बाबूजी एकदा बोला प्लीज. अरे बाबूजी, आता सिरियल बघत राहा. मी त्यात रोज बाबूजींचं स्मरण करतच असतो.
आता आपण छान गप्पा मारूया फक्त, कारण की मी वेगळ्या मूड मध्ये सध्या. येस, नक्कीच. आणि ठाण्या वाघ आहे गडी अशी तुला एक कमेंट आली सिराजुद्दीन यांच्याकडून. बरं. थँक्यू. ओके. सो पुढचा माझा प्रश्न तुझ्या आता चालू असलेल्या सिरियल बद्दल, म्हणजे राजा राणीची जोडी, जी खूप जोडी. गाजते आहे आणि ह्याच्यात तू खूप वेगळं कॅरेक्टर करतो आहेस, तर या कॅरेक्टरचा प्रवास काय सांगशील आतापर्यंत? अरे बापरे. मुळात माझा स्वभावच असा नाहीये. म्हणजे मी ते पात्र साकारतोय, पण इतकं स्ट्रॉंग विनोद लवेकर सर आणि अ, या सगळ्या टीमनी इतकं त्यावर वर्क केलंय छान. आणि ते पात्र इतकं स्ट्रॉंग आहे की मला ते साकारताना म्हणजे खूप खूप मजा येते. वेगवेगळ्या गोष्टी त्यातून ऑब्झर्वेशन करून त्या आपल्या पात्रात आणणं, आणि स्वभावाच्या अगदी विरोधात ते पात्र आहे. म्हणजे मी इतका चेहऱ्याने जरी दिसत असलो तरी एवढा रागीट वगैरे मी नाहीये. तर ते ते कॅरी करणं ते खूप चॅलेंजिंग होतं. आणि हम्म. चाललंय आता. जसं जमेल तसं झेपतंय तसं करतोय, आणि पूर्ण प्रामाणिक प्रयत्न प्रयत्न करतोय सगळ्या प्रेक्षकांना एंटरटेन करण्याचा. बघूया येस, आता, म्हणजे टीआरपी वरून तरी वाटतंय की आम्ही प्रेक्षकांची सेवा करतोय आणि त्यांना ते आवडते पात्र. खरंच आहे, खरंच. कारण जेव्हा एखादा कलाकार प्रामाणिक प्रयत्न करतो तेव्हाच ते लोकांपर्यंत पोहोचतं आणि त्यांना आवडतं. आणि तसंच तुमचं कामही सगळ्यांना आवडतं आहे. So असंच काम थँक्यू. करत राहा. थँक्यू. येस. थँक्यू. लोकेश भट सेवन तुला विचारत आहेत की तुमचे आवडते रायटर कोण आहे? म्हणजे नाटकाबाबत साहित्यिक की आता साहित्यिक म्हटलं तर मग पु ल आहेत, वपू आहेत. हम्म. नाटकाच्या बाबतीत आता मी ज्यांची नाटकं केली तेच माझे सगळ्यात फेवरेट रायटर आहेत अरविंद जगताप सर. आणि हा, योगेश शिरसाट सर जे स्क्रिप्ट लिहितात. त्यानंतर हम्म. किरण पोत्रेकर आहेत, ज्यांचं मी एक परी नाटक केलंय. हम्म. आणि असे आहेत, पण हे स्पेशली तीन जे आहेत ते माझे फेवरेट रायटर आहेत. ओके. सो पुढे तुला एक कमेंट आली आहे सिराजुद्दीन यांच्याकडूनच. अवघड पात्र आहे अच्छा. पण निभावताय उत्तम. वा. थँक्यू. ओके. सो आपण दुसरं एक गेम सुरू करूया. जो गेम आहे, बर. मी तुला काही मूवीजचे डायलॉग सांगणार आहे आणि तुला ते ओळखायचे की हा डायलॉग कोणत्या मूवीचा आहे. अरे बाप. ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे की आपल्या बरोबर आता जे प्रेक्षक आपल्यासोबत जॉईन आहेत, तर ते तुला हम्म. ह्याच्यामध्ये हेल्प करू शकणार आहेत कमेंटद्वारे. ग्रेट. मग मी सगळ्या व्ह्युअर्सला विनंती करतो की मला पटकन उत्तर सांगा, कारण की माझं तेवढं ज्ञान आहे की नाही आता, बघूया आता. येस. आणि मी सोपे देणार आहे एकदम, असं काही हे हा. नाहीये. चालेल. ओके. मग पहिलं देते मी तुला. नात्यांची मजा हम्म. ही हळूवार उलगडण्यातच असते. नात्यांची मजा हा ही हळूवार उलगडण्यातच असते. हा डायलॉग आहे. अरे बापरे. जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता, आपल्यासोबत जे व्ह्युअर्स. जॉईन आहेत. हा, मला तर नाही माहिती आहे, पटकन सांगा प्लीज. नात्यांची मजा. अं, मितवा सिनेमाचं डायलॉग आहे. नाही. येस, तुला एक आन्सर आलेला आहे. येस, श्रुतीताईने आन्सर दिलेला आहे. श्रुती अत्रे. आ. मुंबई पुणे मुंबई. ओ, मुंबई पुणे मुंबई. थँक्यू श्रुती. पण मुंबई पुणे मुंबई 2 मधलं आहे हे, हा डायलॉग. हा, सो मुंबई पुणे मुंबई 2. ओके. पण बरेच जणांनी आन्सर दिले, त्या सगळ्यांना पण थँक्यू परत एकदा. पुढचा थँक्यू. एक डायलॉग देते. हा. पुढचा डायलॉग आहे तुझ्यासाठी. हम जिएंगे अपनी मर्जी से और तुम पर मरेंगे भी अपनी मर्जी से. हा मराठी मूवीचा हम्म. डायलॉग आहे ऍक्च्युली. मराठी मूवीच आहे. हम येस. जिएंगे भी अपनी मर्जी से और तुम पर मरेंगे भी अपनी मर्जी से.
दुनियादारी नाही, दुनियादारीचं नाही. 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 हा पण खूप गाजलेला मूवी आहे. आपल्या प्रेक्षकात. येस. श्रुतीताई आन्सर देते आहे सगळी. So तिने आन्सर हे पण दिलेलं आहे. टाइमपास. ओ, परत एकदा श्रुती, माझ्या मदतीला धावून आल्याबद्दल धन्यवाद. येस. आणि लोकेश भट आणि अजून एक कोणीतरी आन्सर दिले, त्यांनाही थँक्यू. येस, थँक्यू. किशोरी 780 यांनी पण आन्सर दिलाय. थँक्यू सो मच. आणि लास्ट डायलॉग तुझ्यासाठी एक. कौन कमबख्त बर्दाश्त करने को पीता है? देवदास. येस. येस. क्या बात आहे. वा वा वा. आणि ज्यांनी ज्यांनी हेल्प केली आहे त्या सगळ्यांना थँक्यू. आणि दादा तू खूप छान खेळलेला आहेस हा गेम. सो आपण आता माझ्यापेक्षा व्ह्युअर्स जास्ती चांगले खेळलेत, त्यामुळं त्यांना खूप खूप धन्यवाद. नक्कीच नक्कीच. सिराज म्हणतायत की राजश्रीने घाबरून उत्तर दिले. हो. ओके. आणि येस, अजून काही तुमचे प्रश्न असतील प्रेक्षकांचे ते विचारा. असेच आम्ही मध्ये मध्ये घेतो आहोत. जसं आम्हाला जमत आहे तसे आम्ही प्रश्न घेतो आहोत, जेवढे जमतील तेवढे. येस. सो तोपर्यंत मी माझा पुढचा प्रश्न विचारते की आता ही जी तुमची सिरियल आहे राजा राणीची जोडी, तर याचं ऑन स्क्रीन बॉन्डिंग तर आम्ही बघतो आहोत रोज टीव्ही वरती, पण तुमचं ऑफ स्क्रीन बॉन्डिंग कसं आहे आणि असा काही किस्सा आहे का सगळ्यांचा जो कधी? आमचं बॉन्डिंग म्हणजे आम्ही एक परिवारच आहोत. तुम्हाला माहिती असेल, आम्ही आउटडोअरला आहोत, शूटिंगला इथं बाहेर गावी आहोत, आणि एकमेकांची काळजी घेणारं, एकमेकांसोबत राहणारे आम्हीच आहोत. त्यामुळे आमचं बॉन्डिंग खूप करतो, मस्ती करतो जेव्हा आम्ही घरी असतो. सगळेच म्हणजे आमचे HODs जे आहेत युनिटचे, आणि डिरेक्टर आहेत, असोसिएट आहेत, असिस्टंट्स आहेत, आम्ही सगळे एकत्र मिळून एका फॅमिली सारखं काही सेलिब्रेशन असेल किंवा बर्थडे असेल, बाकीच्या काही गोष्टी असतील, आणि कधीही तर काहीही कारण नसताना आम्ही पार्टी करतो छान. एकमेकांना मदत, आणि एकमेकांना सांभाळून घेणं ही खूप मोठी स्ट्रेंथ आहे आमच्या राजा राणीच्या टीमची. एकमेकांना येस. घरच्यांसारखं आम्ही ट्रीट करतो. कोणी आजारी पडलं असेल किंवा लो फील करत असेल, घरच्यांची आठवण येत असेल, तर आम्ही खूप कॅज्युअली त्याला सामावून घेतो आणि मग त्याचा स्ट्रेस दूर करतो. वा. क्या बात. हो. येस. सो असंच बॉन्डिंग तुमचं राहू देत कायम. थँक्यू. येस. पुढे एक तुला प्रश्न आलेला आहे 25 बैसाने भारती यांच्याकडून. तुमची फ्रेंडशिप मणिराज सोबत कशी आहे? मणिराज आणि मी खूप जास्त चांगले मित्र आहोत. सांगता येईल की औरंगाबादचे आहोत आम्ही दोघंही, आणि तेव्हापासून आमची ओळख आहे. आणि आणि ही सिरियल करण्यामागचं सगळ्यात मोठं कारण ते आहे की मणी आहे इथं. म्हणजे माझं कम्फर्ट झोन जो आहे माझा, तो मणी आहे. माझ्या बोललेल्या गोष्टी, आम्ही एकमेकांसोबत खूप जास्त रिलॅक्स असतो. कन्व्हर्सेशन करणं किंवा ऍक्टिंगसाठी पण आम्ही एकमेकांसोबत डिस्कस करतो, आणि त्यानुसारच आम्ही काम करत असतो. दिवसभर सोबत असतो, इवन जिम ला सोबत असतो, बऱ्याचदा आम्ही सोबतच असतो. क्या बात आहे. आणि लोकेश भट 7 परत विचारतात की सर तुमचे रोल मॉडेल कोण आहे? रोल मॉडेल तसे भरपूर आहेत. म्हणजे प्रत्येकाची एक स्पेशालिटी आहे, आणि त्या स्पेशालिटीमुळे मला त्या व्यक्ती आकर्षित करतात. तसं पाहायला गेलं तर आमचे गुरु जे आहेत सगळ्यांचे, डॉक्टर दिलीप घारे सर, ही रोल पर्सनॅलिटी आमच्यासाठी. कारण की त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालंय. ते एक
म्हणजे काय म्हणता येईल त्यांना, गुरु तर आहेच आमचे, त्याच्यात वादच नाही, पण ते एक उत्तम मित्र आहेत. आणि स्टॅच्यूच्या प्रयोगादरम्यानच आम्ही खूप धमाल केलेली आहे. हम्म. त्यांच्याकडे पाहून मला असं वाटतं की एका नटाचं जगणं, आदर्श जगणं काय असतं ते घारे सरांकडे पाहून मला नेहमीच असं वाटत असतं. म्हणून मी त्यांना खूप फॉलो करतो. त्यामुळे ते माझे रोल मॉडेल आहेत. वा. ओके. सो करण यांचा एक प्रश्न आहे तुला. मज्जा कशात येते जास्त, नाटक की सिरियल? अवघड प्रश्न आहे तसा, कारण की दोन्ही क्षेत्र तसं पाहायला गेलं तर वेगवेगळी आहेत. सिरियल हा प्लॅटफॉर्म असा आहे की एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर तुम्हाला त्याच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात होते, आणि नाटकात तुम्हाला लाईव्ह रंगमंचावर असतानाच प्रतिक्रिया येते. तर आनंद दोन्हीच आहे. रंगमंचाची अनुभूती वेगळी आपली आणि सिरियलची वेगळी, त्यामुळे दोन्हीत काम करायला तशी मजा येते, कारण की दोन्ही क्षेत्र वेगळी आहेत. अभिनय करण्याचे प्रकार जे असतात, म्हणजे नाटकात आपल्याला थोडंसं लाऊड करावं लागतं, आणि सिरियलमध्ये कॅमेऱ्यासमोर असताना जेव्हा आपण थोडंसं त्याचं तंत्र बदलतो किंवा तांत्रिक गोष्टी येतात त्यात, त्यामुळे हे दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. पण तरीही असं त्याची विभागणी नाही करता येणार. येस, कारण नाटक प्रत्येक नाटक जीवापाड आहे, कलाकाराची. आणि येस. नाटक तर प्रत्येक आधीपासूनच आहे, कलाकार. आणि नाटक श्वास आहे, त्यामुळे नाटकाची येस. नाळ तुटणारच नाही. खरं. आणि कलाकाराला कोणतंही काम हे त्याच्यासाठी कामच असतं, प्रायोरिटीच असते. So, ते सिरियल वा, असो किंवा नाटक असो, ते आपण मनापासूनच करत असतो. नक्कीच. येस. ओके. रतन सोनवारी विचारतात तुला की दादा नांदेडला केव्हा येणार आहे? अच्छा. नांदेडला येईन नक्की येईन. आमच्या आठवणी अशा आहेत नांदेडच्या, की मी पथनाट्य करायला तिथं गेलो होतो नांदेडला, आणि तिथं बरेच दिवस मी होतो. नांदेड हे खूप आवडतं शहर आहे माझं, त्यामुळं मी येईन, नक्की येईन. नक्कीच. आणि गायत्री 127 विचारतायत तुला की रिअल लाईफ मध्ये नेचर कसं आहे? अ, मी तसा डाऊन टू अर्थ माणूस आहे फार. म्हणजे मी स्वतः सांगितलेलं चांगलं नाहीये. पण मी जे पात्र सध्या करतोय दादासाहेब, याच्या अत्यंत विपरीत आहे, म्हणजे विरुद्ध आहे अगदीच. वा. हो, म्हणजे मी एक कमेंट आणि आता वाचली की बाबूजी हसले म्हणून, असं काहीतरी कमेंट होती. तर हसायला मला खूप आवडतं, म्हणजे मी असा दिवस जात नाही की मी जेव्हा हसत नाही. हा, पात्र बघून असं वाटत असावं की हा मनुष्य कधी हसलाय का आयुष्यात, पण तसं नाहीये. येस, नक्कीच. आणि रणजीवनी 123 बहुतेक हे फॅन पेज आहे. So, फॅन पेज त्यांचा आहे. तुला एक हा. प्रश्न. तुमची आणि अपर्णाची ऑफस्क्रीन बॉन्ड कसा आहे? अपर्णा आणि माझी भेटच इथं सेटवर झाली आहे. अपर्णा खूप गुणी आणि खूप चांगली मुलगी आहे. खूप फोकस्ड आहे. जेव्हा आम्ही सीन करत असतो तेव्हा ती खूप फोकस्ड असते आणि खूप मेहनत घेते. येस. अपर्णा गोवेकर यांची कमेंट आहे. तुमची भूमिका आणि मालिका खूप आवडतीये. बेस्ट विशेष सगळ्यांना. थँक्यू सो मच. थँक्यू. सागर म्हणतायत की दादा आता पिक्चर लवकर करा. हा. संधी मिळाली तर नक्कीच करणार आहे. एक एक सिनेमा येणार आहे माझा. बनी नाव आहे त्याचं. तो सध्या पोस्ट प्रोडक्शन मध्ये आहे. तो लवकरच येईल भेटीला, अशी आशा करूया. ओके. किशोरी 78 विचारतात की शुभांगी मॅडम सोबतचा एखादा मजेदार किस्सा आहे का? शुभांगीताई आणि म्हणजे त्यांच्यासोबत काम करायला मिळणं हेच खूप मोठं नशीब म्हणावं लागेल माझं. मजेशीर म्हणता येण्यापेक्षा त्यांच्या पर्सनॅलिटीचा ऑराच असा आहे ना की आम्ही सीन करत असताना आम्ही एकदम
छान रिहर्सल करतो. आणि आत्ताच रिसेंट असं झालं की आम्ही रीडिंग करतोय आणि अ, ते आईसाहेबांचं वाक्य होतं आणि मीच हम्म. ते वाक्य बोलून टाकलं फ्लो मध्ये. मला वाटलं की ते माझंच वाक्य आहे. आणि आम्ही सगळेजण वाचतोय वाचतोय, मी सगळं ते वाचलं आणि अचानक पाहिलं तर सगळेच माझ्या तोंडाकडे पाहत आहेत. आणि नंतर मी पाहिलं की अरे हा डायलॉग तर शुभांगी ताईचा आहे. आणि ताईकडे पाहिलं तर ताई हसत होते. तेव्हा तेव्हा मला असं झालं की सॉरी, मला ते फ्लो मध्ये वाचून टाकलं मी. तर ताई पण म्हणत होते, हा नाही मी तेच वाट पाहत होते की तुला कधी हे रिअलाइज होतं. नक्की नक्की. वा, खूप छान किस्सा आहे मजेशीर. आणि पुढे तुला एक कमेंट येते की सूरज कुमार सुधाकर यांच्याकडून, रिअल लाईफ मध्ये दिलखुलास आहे भाई, पापड्स. वा, थँक्यू. तुला त्या फॅन पेज कडूनच परत एक कमेंट आहे, रणजीवनी 123 यांच्याकडून. तुमचा रणजित आणि संजू सोबत केलेला सगळ्यात फेवरेट एपिसोड किंवा सीन कोणता? तसं म्हणायला गेलं तर आम्ही प्रत्येक सीन खूपच मन लावून करत असतो. आहेत, भरपूर आहेत. एक अटकेचा सीन जो आहे, माझ्या अटकेचा आणि रणजितच्या अटकेचा, ते सीन आठवणीत राहणार आहेत. येस. वा वा. त्याच्यानंतर आता मी एक माझा प्रश्न विचारते पुढचा. येस, तू ऍक्टिंग सोबत तुला लिखाणाचीही आवड आहे. हो. काय सांगशील तुझ्या रायटिंगच्या आवडीबद्दल आणि कोणता प्रकार जास्त लिहायला आवडतो किंवा सुचतो? हा, गोष्ट अशी आहे की मी आलो तेव्हा मी फक्त ऍक्टिंगच करायचो. म्हणजे नाटकात कामं करणं, ऍक्टिंग करणं, हेच केलंय मी. पण नंतर जसं जसं मी या क्षेत्रात रुळायला लागलो, वाचन करायला लागलो, तेव्हा मग मलाही वाटायला लागलं की आपण पण आपल्या भावना मांडाव्यात. समाजात जे काही चाललंय त्याबद्दल आपलं पण एक मत असायला पाहिजे आणि आपण ते मांडलं पाहिजे. हम्म. या दृष्टिकोनातूनच माझी लिखाणाची सुरुवात झाली. समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो आणि या जाणीवेतून मग मी लिहायला सुरुवात केली. मला विनोदी जॉनर लिहायला खूप आवडतं. म्हणजे ते ते चॅलेंजिंग वाटतं मला, कोणाला तरी हसवणं. हम्म. तर तर या जाणीवेतूनच माझी सुरुवात झाली आणि मग मी लिहित गेलो. लोकांना ते आवडत गेलं. मी एकांकिका, नाटकं लिहिली आहेत. आणि आता होप सो एखादा सिनेमा लिहिण्याची इच्छा आहे. बघूया, प्रयत्न करून बघणारच आहे. वा, नक्की प्रयत्न कर आणि तुझे प्रयत्न यशस्वी होऊ दे. थँक्यू. येस. वाल्मिक गानर यांच्याकडून एक कमेंट आहे तुला, औरंगाबादच्या कलाकारांसाठी तुम्ही मोटिवेशन आहात दादा. बापरे, नाही एवढं मोठं मी काय केलेलं नाहीये. चाललंय. पण औरंगाबादचेच नाही, सगळ्याच कलाकारांनी त्यांना म्हणजे शुभेच्छा देईनच मी. येस. आणि अनिकेत बानकर हाय म्हणतात तुला. हाय अनिकेत हॅलो. दादा. श्याम सुंदर भालेराव म्हणतात की वी प्राऊड ऑफ यू शैलू. थँक्यू, थँक्यू सर. येस. ओके, सो अशाच कमेंट्स करत राहा. तोपर्यंत मी माझा एक तिसरा गेम सुरुवात करते, जो गेम आहे, मी तुला काही इंग्लिश वर्ड सांगणार आहे. ते तुला हिंदी किंवा मराठी ट्रान्सलेट करायचे आणि ट्रान्सलेट झालेल्या शब्दापासून एखाद्या सेलिब्रिटीचं नाव सांगायचं. म्हणजे मी तुला एक एक्झाम्पल देते पहिलं. हा, हो. एक्झाम्पल तुझ्यासाठी आहे, मी समजा तुला वर्ड दिला की कल्चर. तर कल्चर कल्चर. म्हणजे संस्कृती. संस्कृती बालगुडे असं ते होऊ शकतं. बालगुडे. तुला असं हो. ते ट्रान्सलेट करायचं आहे. आणि ह्या अच्छा. गेम मध्येही तुला आपले प्रेक्षक मदत करू शकणार आहेत. सगळ्यांनी तशीच मदत करा मगाच सारखीच. तर पहिला वर्ड देते मी तुला. पहिला वर्ड आहे तुझ्यासाठी हॅपीनेस.
हॅपीनेस. हॅपीनेस म्हणजे आनंद. करेक्ट. आनंद इंगळे. येस. वा वा, क्या बात. ऑफिशियल चेत्या 01 म्हणतात की हाय हाय हाय. त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही हो. आमच्या कमेंट्स वाचत, तर असं नाहीये. आम्ही सगळ्यांच्या कमेंट्स वाचतो आहे, पण थोड्या वेळेअभावी सगळ्यांच्या कमेंट वाचणं शक्य होत नाहीये. सो सॉरी ज्यांच्या कमेंट वाचल्या जात नाहीयेत. पण प्रश्न असतील तर नक्की विचारा. तोपर्यंत मी एक दुसरा वर्ड देते आणि आपण गेम मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा सगळ्यांनी, म्हणजे तुम्हालाही मजा येईल सगळ्यांना. सेकंड वर्ड आहे तुझ्यासाठी ऑर्डर. ऑर्डर. ऑर्डर म्हणजे आदेश. आपले सगळ्यांचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर. वा वा, क्या बात आहे. 2 वर्ड तू छान ओळखलेले आहेस. अजून 2 वर्ड आहेत तुझ्यासाठी. त्यातला सांगते तुला एक, इंडिया. इंडिया. भारत. हम्म, भारत 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 भारत. अ, भारत भूषण. येस, करेक्ट आहे. हा, भारत भारत भूषण. भूषण. आपले भारत गणेशपुरे असंही होऊ शकतं. भारत गणेशपुरे. हो हो हो. तुझा आन्सर हे करेक्ट आहे. येस. ओके, सो लास्ट वर्ड आहे तुझ्यासाठी, ब्रदर. भाऊ. भाऊ कदम. येस, करेक्ट करेक्ट एकदम. भाऊ कदम आणि ब्रदर म्हटलं तर दादा पण होतस. दादा कोणतेही होऊ शकतं. दादा कोंडके असं होतं. नाहीये येस का? येस येस. ठरवलं होतं. वा, आन्सर तू करेक्ट दिलेली आहेस तुझी. आणि थँक्यू. तिन्ही गेम तू छान खेळला आहेस. खूपच छान. थँक्यू. येस. आणि आपण बराच वेळ बोलतो आहे, त्याच्यामुळे वेळ कसा गेला कळलं नाहीये. एक लास्ट 2 क्वेश्चन आहेत माझे, तेवढे फक्त विचारते. आणि ज्यांनी ज्यांनी आन्सर दिले त्या सगळ्यांनाही थँक्यू परत एकदा. माझा एक थँक्यू. क्वेश्चन पुढचा साठी, आता या क्षेत्रामध्ये ज्यांना नव्याने सुरुवात करायची आहे किंवा या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, तर अशा लोकांना तू काय सजेशन देशील? मुळात सजेशन देणे इतका मी मोठा नाहीये. मी त्यांना सांगेन की स्वप्न बघा आणि त्या दृष्टीने प्रयत्न करा. प्रयत्न तुम्ही जर खूप मन लावून प्रयत्न केले तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आहे. काही गोष्टी अशा होतात की आपल्याला त्या गोष्टी करायच्या असतात. परत मी पुन्हा तेच सांगतो की आपल्याला ते आपल्या जवळच्या व्यक्तींना पटवून देण्यात आपण कुठंतरी कमी पडत असतो असं मला वाटतं. सगळ्यांचा विश्वास संपादन करा अगोदर आणि स्वतःवर विश्वास ठेवा. या क्षेत्रात या. इथं हे क्षेत्र सगळ्यांचंच आहे, म्हणजे असं कोणाची मक्तेदारी नाहीये या क्षेत्रात. त्यामुळं आपलं टॅलेंट सिद्ध करण्यासाठी तुम्ही नक्कीच आलं पाहिजे, प्रयत्न केलाच पाहिजे. आणि ऑल द बेस्ट एवढं सांगेल. नक्कीच नक्कीच. वा, खूप छान सजेशन दिलं आहेस तू. आणि तुला एक कमेंट आली आहे परत, ती मी वाचून दाखवते. रतन सोनवारे यांच्याकडून, सर तुमचा लुक संजय दत्त सारखा आहे. ऍक्च्युली असावं तसं असावं, म्हणजे असेल. थँक्यू. ओके. अनिकेत बानकर तुला विचारत आहेत की फेवरेट ऑथर कोण आहे? पु ल आहेत, वपू आहेत, वाचतो मी, यांनाच बऱ्यापैकी वाचतो. असे आहेत, भरपूर आहेत, पण आता सगळ्यांची येस. नावं नाही घेता येणार. हा. ऑफिशियल चेत्या तुला म्हणतात की कांचाभाई. का? ओके. आणि सिराज यांची कमेंट आहे की पात्र लक्षात घेऊन डोकं साफ केलंय का? हा, ऍक्च्युली हो, या पात्रासाठीच मी केस टक्कल केले. आणि आम्ही वर्कआउट करत होतो, वेगवेगळे लुक्स आम्ही बघत होतो. पण आमचे जे दिग्दर्शक आहेत विनोद लवेकर सर, यांनी मग मला सजेशन दिलं की
तू टक्कलच कर, बघूया आपण काय होतं. आणि मग हा लुक वर्कआउट झाला कदाचित, वा. आणि तो चांगलाही दिसतोय. मग नक्कीच. हाच कंटिन्यू ठेवला आम्ही. आणि तुझं जे पात्र आहे निगेटिव्ह म्हणू आपण शेड मधलं, किंवा असाच एक शेडमध्ये. खाष्टपणा आहे तो परफेक्ट दिसतो आहे त्याच्यामधून. सो बेस्ट थँक्यू. आहे हा लुक. ओके. थँक्यू सो मच. सो लास्ट क्वेश्चन आहे तुझ्यासाठी. अं, गेल्या लॉकडाऊन मध्ये आणि आत्ताही आम्ही स्टार एंटरटेनमेंटची जी पूर्ण टीम आहे आणि याचे जे ओनर आहेत गणेश सोळंके, प्रिया राक्षे आणि बाकी सगळेच जण, आम्ही अनेक सेलिब्रिटींसोबत असे लाईव्ह सेशन्स केले आहेत. जवळजवळ 250 पेक्षा जास्त आपली सेशन झालेली आहे. तर वा. या उपक्रमाबद्दल आणि आजच्या होस्टिंग बद्दल काय सांगशील? मला खूप छान वाटलं. आधी मला जरा बर्डन होतं की काय बोलू, काय प्रश्न असतील किंवा पण तुम्ही खूप छान हँडल केलं. म्हणजे तो ऑकवर्डनेस माझ्यात नाही राहिला. आणि स्टार एंटरटेनमेंटचे मी खूप खूप धन्यवाद देतो की कलाकारांसाठी हे मी पेज जेव्हा आपलं बघितलं, अ, हम्म. मुलाखती ज्या आहेत, हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. प्रेक्षक या कोरोनाच्या काळात एक निगेटिव्हिटी जी पसरत चालली आहे, किंवा या क्षेत्रातलं आपल्या क्षेत्रातलं जे काम, काही कलाकार जे आहेत, अ, काम कमी झाल्यामुळं म्हणा किंवा काय, त्यांच्यासाठी पण हा एक दिलासा देणाराच आहे की इंटरव्ह्यू बघून आपण इन्स्पायर होत असतो, किंवा विचार ऐकूनही आपल्याला जरा बरं वाटतं. तर ह्या हम्म. उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि असेच सगळ्या कलाकारांचे तुम्ही मुलाखती घेत राहा. आणि नक्की. एवढं सांगेन. येस. वा. आणि तुलाही खूप खूप थँक्यू की तू आमच्यासोबत जॉईन झालास आणि तुझे एक्सपिरियन्स आमच्यासोबत शेअर केलेस. सो थँक्यू सो मच तुलाही. थँक्यू. आपण थँक्यू परत सो मच. नक्कीच लाईव्ह सेशन करू. अ, तोपर्यंत थँक्यू. तुझ्या सगळ्या चालू असणाऱ्या किंवा भविष्यात होणाऱ्या प्रोजेक्टसाठी खूप सारं ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि आपल्यासोबत जे लोक जॉईन झाले त्यांनाही थँक्यू की तुम्ही जॉईन झालात आमच्यासोबत, सगळे प्रश्न विचारलेत. सो थँक्यू सो मच सगळ्यांना. थँक्यू. येस. ओके. सो बाय दादा. ओके. आपण भेटू परत बाय. नक्कीच. नक्कीच नक्कीच येस. भेटूया. बाय बाय. बाय बाय. बाय. ओके. सो आपलं सेशन आजचं खूप छान झालेलं आहे, इंटरेस्टिंग झालेलं आहे. जर कोणाला पूर्ण सेशन बघता आलं नसेल तर आपल्या पेजला आपण सेशन सगळी सेव्ह करतो. सो जाऊन नक्की बघा. आणि बाकीही आपली सेशन्स आहेत, तुम्ही कधीही कुठेही ती बघू शकता. आपली सगळी लाईव्ह सेशन सेव्ह असतात. सो थँक्यू सो मच, तुम्ही सगळे जॉईन झालात. आणि असंच प्रेम कायम राहू द्या स्टार एंटरटेनमेंटवर. आणि स्टार एंटरटेनमेंटला जर फॉलो केलं नसेल तर जाऊन नक्की फॉलो करा, म्हणजे असेच छान छान सेशन्स तुम्हाला बघता येतील. माझं नाव आहे ऐश्वर्या बापट. सो माझंही पेज आहे, मलाही फॉलो करा. जेणेकरून तुम्हाला छान छान असेच गोष्टी ऐकायला मिळतील. आणि असंच सगळे सपोर्ट करा कायम. येस. थँक्यू सो मच सगळ्यांना परत एकदा. आणि सगळ्यांनी काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.